नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत तुक्का मारायच्या 5 अशा इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजीज। विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओला तुक्का स्ट्रॅटेजी न म्हणता कॅल्क्युलेटेड गेस स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ म्हणणं खूप गरजेचं आहे। कारण की विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपण जेव्हा कॅल्क्युलेटेड गेस वर्क करतो तेव्हा आपल्याला चांगल्यात चांगला आउटपुट बघायला मिळतं। विद्यार्थी मित्रांनो, तुक्का कोणी मारायचा हा खूप मोठा प्रश्न आहे बघा। मी तर म्हणेन जे स्टुडंट ॲव्हरेज आहेत त्यांच्यासाठी तुक्का हा खूप इम्पॉर्टंट आहे। त्याचबरोबर जे बिलो ॲव्हरेज आहे त्याच्यासाठी तर खूपच इम्पॉर्टंट आहे, आणि जे टॉपर आहेत तर त्याच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, असं का, तर एक लक्षात घ्या, सीईटी मध्ये सगळेच क्वेश्चन सगळ्यांना सॉल्व्ह होत नाही। त्याचबरोबर जे टॉपर असतात त्यांच्याकडूनही काही म्हणजे 10 ते 15 क्वेश्चन हे राहून जातात किंवा सॉल्व्ह होत नाहीत किंवा टाइम भेटत नाही। तर त्या कंडिशन मध्ये आपल्याला तुक्का किंवा गेसवर हे कामाला येणार आहे बघा। त्याच्या आधी एक काम करणं खूप गरजेचं आहे। जेव्हा तुम्ही सीईटीच्या एक्झामला बसणार आहात तेव्हा आपल्याला जेवढे क्वेश्चन्स येत आहेत ते पहिला सॉल्व्ह करून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर जो उरलेला टाइम असतो त्या टाइम मध्ये आपल्याला बाकीचे क्वेश्चन्स आहेत जे येत नाहीत त्याच्यावरती आपल्याला तुक्का किंवा गेस वर्क करायचा बघा। ठीक आहे, तर तो कसा मारायचा, कधी मारायचा, त्याच्यावरती आपण येणाऱ्या स्लाइड मध्ये बघणार आहोत। जसं की आता तुमच्या स्लाइड वरती दिसतंय की तुक्का कधी मारायचा। तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या की सीईटीची एक्झाम ही 300 मार्काची असते। 300 मार्कामध्ये आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि मॅथ्स अशामध्ये पेपर डिवाइड असतो। बट फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी प्रत्येकी 50-50 क्वेश्चन्स असतात आणि ते क्वेश्चन सॉल्व्ह करायला आपल्याला 1.5 तास असतो, म्हणजे किती, 90 मिनिट। तर आपल्याला हे जे 90 मिनिट आहे ते खूप चांगल्या प्रकारे युटिलाइज करायचं आहे। कारण की फिजिक्स आणि केमिस्ट्री 1.5 तासामध्ये लॉक सेक्शन असतो आणि पुढचा जो मॅथमॅटिक्सचा असतो तो पुढच्या 1.5 तासासाठी लॉक असतो। त्याच्यामुळे आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्री हा सब्जेक्ट साधारणपणे सगळे क्वेश्चन आपल्याला 75 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचेच आहेत। त्याच्यानंतर जे क्वेश्चन आपल्याला येणार नाहीत तर त्या पुढच्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला गेसवर्क किंवा तुक्का हा वापरायचा आहे। ठीक आहे, आणि तसंच सिमिलरली जे मॅथमॅटिक्सचं आहे, मॅथमॅटिक्सचं सुद्धा आपल्याला एक 20 मिनिटं आधी सगळा पेपर कव्हर करायचा आहे पुढच्या 1.5 तासामध्ये, आणि जो उरलेला टाइम आहे त्याच्यामध्ये आपण तुक्का नक्कीच वापरू शकतो। ठीक आहे, तर आपण तुक्का कशा मारायचा त्याच्याकडे आता मेन जाऊया। तर आपण जसं म्हटलं होतं की आपल्याकडे 5 स्ट्रॅटेजी आहेत, त्याच्यापैकी पहिली स्ट्रॅटेजी म्हणजे इलिमिनेटिंग रॉंग ऑप्शन। त्याच्यासाठी तुम्हाला पेपरचा प्रॉपर टाइम मॅनेजमेंट असणे खूप गरजेचं आहे बघा। ते तुम्ही करू शकता फक्त आणि फक्त मॉक टेस्ट देऊन। विद्यार्थी मित्रांनो, आपण युनियन एज्युकेशन मार्फत काही फ्री मॉक टेस्ट सिरीज लॉन्च केलेले आहेत बघा। तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग या ऍपवर जाऊ शकता आणि नक्कीच त्या फ्री मॉक टेस्ट सिरीजचा लाभ घेऊ शकता आणि तुमचा जो स्पीड आहे तो नक्कीच इन्क्रीज करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आपली पहिली ट्रिक असणार आहे इलिमिनेटिंग रॉंग ऑप्शन। तर विद्यार्थी मित्रांनो, ही स्ट्रॅटेजी ही सर्व स्टुडंटसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे। त्यातल्या त्यात जे टॉपर आहेत किंवा ॲव्हरेज स्टुडंट आहेत किंवा ज्यांनी थोडाफार अभ्यास केलाय त्या स्टुडंटसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे। कारण की तुम्ही ऑप्शन्स बघून इझिली गेस करू शकता की कुठले ऑप्शन्स इलॉजिकल आहेत। लाईक आता 4 ऑप्शन दिले, त्याच्यामधले 2 ऑप्शन किंवा 3 ऑप्शन हे डायरेक्टली क्वेश्चन सोबत मिसमॅच होत आहेत। तर तेव्हा तुम्ही जे उरलेलं ऑप्शन आहे ते चूज करू शकता, किंवा जर 2 ऑप्शन असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही गेस वर्क करू शकता। ठीक आहे, तर त्याच्यामुळे ही खूप कारगर ठरणारी एक ट्रिक आहे बघा। त्याच्यानंतर ह्या स्ट्रॅटेजीमध्ये भरपूर वेळेत काय होतं की जे युनिट असतं ते मिसमॅच असतं बघा, की क्वेश्चन मध्ये एक युनिट विचारलंय आणि देताना ऑप्शन मध्ये वेगळेच युनिट दिलेत आणि फक्त एकाच क्वेश्चनचं जे आपल्याला अपेक्षित आउटपुट आहे किंवा अपेक्षित युनिट आहे तेच विचारलेलं आहे। त्या ठिकाणी तुम्ही इझिली गेस करू शकता आणि इझिली बरोबर आन्सर टिक करू शकता। तर अशाच प्रकारची ही इलिमिनेटिंग जी ट्रिक आहे ती वर्क होते बघा। त्याच्यामुळे ही स्ट्रॅटेजीकडे मेन फोकस ठेवणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर पुढची जी स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे ऑल ऑफ द अबव, किंवा बोथ 1 and 2 आर करेक्ट, किंवा बोथ 2 and 3 आर करेक्ट, किंवा बोथ 1 and 3 आर करेक्ट। तर असे जे ऑप्शन्स येतात आणि जर तुम्हाला त्याचं करेक्ट आन्सर माहिती नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही डोळे झाकून किंवा हमखास ऑल ऑफ द अबव हे आन्सर चूज करू शकता। त्याचबरोबर जे बोथ जिथे येतं लाईक बोथ 1 and 2 ऑप्शन्स आर करेक्ट, किंवा मी मागाशी जर सांगितलं की बोथ 2 and 3 आर करेक्ट, तर हे क्वेश्चन्स किंवा हे ऑप्शन्स तुम्ही नक्कीच चूज करू शकता आणि ह्याची मोस्ट प्रोबेबल बरोबर याची प्रोबॅबिलिटी असते बघा। जसं की आता आपल्याला आपल्या स्क्रीनवरती दिसतच असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या पुढच्या स्ट्रॅटेजीवरती येऊयात, ती म्हणजे स्किप लार्ज अँड स्मॉलर व्हॅल्यूज। तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल क्वेश्चन नंबर 1। तर त्या क्वेश्चन मध्ये तुम्ही व्यवस्थित बघा, त्याच्यामध्ये 4 ऑप्शन आहेत, 33, 30, 20 आणि 50। तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, जी लार्ज व्हॅल्यू आहे आणि स्मॉल व्हॅल्यू आहे ती इलिमिनेट करायची। ती म्हणजे कुठली, 33 ही लार्ज व्हॅल्यू आहे आणि 15 ही स्मॉल व्हॅल्यू आहे। तर हे दोन आपण इलिमिनेट केले, तर त्याच्यानंतर उरले कुठले कुठले,
ऑप्शन्स ते म्हणजे 30 आणि 20. तर ह्या 30 आणि 20 मध्ये जर तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह अनालिसिस येत असेल तर तुम्ही ते करू शकता. अदरवाईज तुम्ही त्याच्यामध्ये गेस वर्क करू शकता. ह्याच्यामध्ये तुमची नक्कीच प्रोबॅबिलिटी आन्सर बरोबर येण्याची वाढणार आहे. सेम दुसरा क्वेश्चन आपल्याला जसा डिस्प्ले होतोय त्याच्यामध्ये सुद्धा जो मॅक्सिमम किंवा लार्जर व्हॅल्यू आहे ती म्हणजे 100 आणि स्मॉलर 20. उरले किती मधले दोन 25 आणि 50. ह्याच्यामध्ये तुम्ही गेस वर्क करू शकता किंवा कॅल्क्युलेटिव्ह अनालिसिस करू शकता आणि तुमचं उत्तर नक्कीच बरोबर येणार आहे बघा. त्याच्यानंतर पुढची स्ट्रॅटर्जी जी असणार आहे ती म्हणजे चेक सिमिलॅरिटी. ही एकदम सोपी स्ट्रॅटर्जी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये काय नाही, जसं वरच्या क्वेश्चन मध्ये दिसतंय ऑप्शन काय आहेत 1/2, 1/√2, √2 आणि 1. तर ह्याच्यामध्ये काय करायचंय, ह्याच्यामध्ये आपल्याला सिमिलॅरिटी शोधायची. ती कशी, या चारही ऑप्शन मध्ये आपल्याला √2 कॉमन दिसतोय आणि 1 कॉमन दिसतोय. ठीक आहे, तर √2 आणि 1 ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त मोस्ट प्रॉब्ली कशाची असणार आहे ती म्हणजे 1/√2. कारण की थर्ड ऑप्शन मध्ये √2 आहे, पहिल्या ऑप्शन मध्ये 1/√2 आहे, सॉरी 1/2 आहे. लाईक तिथं ऑपन मध्ये किंवा फ्रॅक्शन मध्ये आहे, त्याच्यामुळे आपण इझिली चूज करू शकतो 1/√2. अशाच प्रकारे जर आपण पुढचा क्वेश्चन बघितला तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, त्याच्यामध्ये सुद्धा 1 आणि 3 ह्या रिपीटेड व्हॅल्यूज आहेत बघा. तर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, आपण जर बघितलं ऑप्शन नंबर जो बी आहे त्याच्यामध्ये 2 आहे आणि 2 कुठे रिपीटेड नाहीये, त्याच्यामुळे आपण तो स्किप करू शकतो. आणि सिमिलॅरिटी जर बघितली तर 2 हा लेफ्ट हँड साइडला आहे आणि 3 सुद्धा लेफ्ट हँड साइडला आहे डी ऑप्शन मध्ये. तर तो आपण इझिली डी हा ऑप्शन चूज करू शकतो, गेस करू शकतो. तर अशाच प्रकारे आपल्याला बघायचं आहे की कुठं सिमिलॅरिटी आहे आणि त्याचा संबंध जुळवायचा आहे. तर असं जुळलं तर तुम्हाला नक्कीच 100% ॲक्युरेट गेस वर्क करता येणार आहे बघा. तर आपण आता आपल्या पुढच्या आणि लास्ट स्ट्रॅटर्जीकडे जाणार आहोत. जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हा स्ट्रॅटर्जीचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला याचा नेक्स्ट पार्ट हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच टाकू शकता, तुक्का पार्ट 2 किंवा गेस वर्क पार्ट 2. तर आपण नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवूया. तर विद्यार्थी मित्रांनो जी 5वी स्ट्रॅटर्जी असणार आहे ती खूप साधी आणि सोपी असणार आहे बघा. ती अशी असणार आहे की बिग थेरी क्वेश्चन साठी ती स्ट्रॅटर्जी बनलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा कुठेही तुम्हाला बिग क्वेश्चन्स किंवा बिग थेरी क्वेश्चन बघायला मिळत असतील आणि जर तुम्हाला त्याचा आन्सर येत नसेल किंवा टाइम खूप कमी उरला असेल तर तुम्ही इझिली त्या क्वेश्चनला बी हे आन्सर मार्क करू शकता. कारण की मोस्ट प्रोबेबल जसं आम्ही लास्ट काही इयरचे PYQs चेक केले होते तेव्हा आम्हाला सापडलं होतं की जो बी ऑप्शन आहे तो मोस्ट प्रोबेबली लॉंग क्वेश्चनचा असतो. त्याच्यामुळे तुम्ही ही स्ट्रॅटर्जी यूज करू शकता. तुमच्या पर्सनल अकॉर्डिंग बेस्ट टू बेस्ट कॉलेजमध्ये जाण्यासाठी युनियन एज्युकेशनची टीम नक्कीच तुमच्या मदतीसाठी असणार आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुप असेल, टेलिग्राम ग्रुप असेल, त्याला तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकता, सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद मित्रांनो.